जे मोदींच्यासाठी इथं कोणी उमेदवार असू दे उमेदवाराकडे बघणार नाही, मोदीकडे बघून मतदान करणार. ते धनंजय माडिक अमोल माडिक काय सांगतील त्यांचे आणि मोदींच्याकडे बघून. मोदींनी हिंदू धर्मासाठी एवढं काम केलंय, राम मंदिर एवढं मोठं बांधलं, ते कधी झालं होतं काय असता काय? 370 कलम म्हणा, एवढ्या सुविधा येतात. लावलेली वाट ती सांगाल्यात, शेतकरी भिकला कसा लागला ती सांगायला. शेतकऱ्यांनी राबायचे, मोदींनी काढायचे, 2000 द्यायचे आणि 50,000 काढून घ्यायचे, ते सांगायला. बाहेरच्या देशातले सुद्धा लोक प्रार्थना करायला की मोदी अबकी बार यायला पाहिजे. आणि आता सुद्धा मोदी लाट असली तरी शाहू महाराज निवडून येणार, ही सुद्धा क्रांती घडणार आहे. 6,000 रुपये केंद्र शासनाचे आणि 6,000 रुपये राज्य शासनाचं, असं म्हणून 12,000 नाही म्हटलं तर एक वर्षाला 1.25 कोटी रुपये आमच्या गावामध्ये येतात. एवढ्या छोट्या गावात जर एवढे पैसे येत असले तर या देशात किती लोकांना त्याचा लाभ झाला. आणि ज्याला राहणं ज्यादा 10-20 एकर आहे त्याला मिळतंय. ज्याला खरोखर काय गरीब आहे त्याला काय मिळेल दिले ना, हे इन रेशन तेवढेच मिळते, बाकीचं काय मिळतच नाही. मोदी म्हणजे काय? मोदी काय कुठला जनतेचा बाप झाला काय? मोदी जनतेचा बाप आहे का? या निवडणुकीमध्ये 50 खोके एकदम ओके, त्यांचा शुपडा शाप व्हावा एवढंच वाटते. एक दिवस त्यांनी सुट्टी घेतली नाही 9 वर्षाच्या कारकीर्द असताना, एक दिवस त्यांनी विश्रांती घेतली नाही. मग त्या लोकांना का आपण हात बळकट करू नये? त्या माणसाचा हात बळकट करण्यासाठी आम्ही इथं उमेदवार कोणीही असू दे, धनुष्यबाण चिन्हाचा वरती असू दे नाही तर कमळ चिन्हावरती असू दे, त्याला आम्ही निवडून देणार आणि नरेंद्र मोदीजींना 400 पार करण्यासाठी मदत करणारी निश्चित आहे. हे खासदार सगळं काय बिन शिकलेले आहेत का? हा देश कुणालाही चालवता येतो. आम्ही जरी निवडून आलो तर चालवणार. देश चालवायचं असं काय एवढं अवघड आहे? आम्ही म्हणतो आम्ही 70% गेलो, आम्ही 70 म्हणतो 70च दिलं. आणि ह्याला मग शाहू महाराजांना आम्ही 70% मतदान नंदगावमधलं काँग्रेस होणार. आम्ही काँग्रेसच्या पाठीमागे शाहू महाराज की जय. कारण बंटीसाहेब आमचं नेतृत्व करतात आतापर्यंत, त्यामुळे बंटीसाहेबांनी आमच्या भागामध्ये दक्षिण मतदारसंघाचा फार मोठा कायापालट केला. ती सांगतील ती आम्ही शिरोदयामध्ये, मग कोण भलतं कोण वाटेल ते सांगून दे, आम्ही त्या मापाचे आम्ही म्हणजे शाहू महाराज की जय करून आम्ही मतदान टाकणार. आज शाहू महाराज नाव म्हटलं की कादंबरी राधानगरी धरण हा कायापालट झालेला भाग दिसतोय. आज आपली दूधगंगा नदी दुधडी भरून वाहते, ही फक्त शाहू महाराजांची कृपा आहे. आपल्या जिल्ह्यावरच नाही तर महाराष्ट्रावरती त्यांचं कर्ज आहे, म्हणून 100% शाहू महाराजच येणार. महाराजांच्या आयुष्यात शेवटी राजाच आहे, राजाच राहायला पाहिजे आणि राजा निवडून आला पाहिजे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा जाणून आपण लोकांची काय मतं आहेत या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. खरं बघायला गेलं तर आपण वेगवेगळ्या तालुक्यांच्यामध्ये जातोय, गावांच्यामध्ये जातोय, लोकांना भेटतोय आणि त्यांची काय मतं आहेत या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे जाणून घेऊन आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहे. आता मी करवीर तालुक्यातील नंदगाव या गावामध्ये आहे. माझ्यासोबत इथं मंदिराच्या समोर काही लोक आहेत. या लोकांना इथं मी एकत्रित केले आणि त्यांच्याशी आता हे संवाद साधणार आहे. साहेब नमस्कार, तुमचं नाव कसं? शामराव प्रवण शिंदे. लोकसभेची निवडणूक लागली आहे माहिती आहे की माहिती? या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा कोण व्हायला पाहिजे असं तुमचं मत आहे? आता काय जे आता उमेदवार आहे तो म्हणजे मंडलिक साहेब व्हायला पाहिजेत. म्हणजे मोदी पुरस्कृत, म्हणजे मोदींना आम्ही मतदान करणार आहे. मोदी म्हणजे काय, म्हणजे मोदीचं काम आहे. काय काम आहे? आज उज्ज्वला गॅस आहे, प्रत्येक गावात, देशातल्या पुऱ्या गावात खेडोपाडिकामध्ये पाण्याची योजना, जलजीवन योजना ही केलेली आहे. बरीचशी काम म्हणजे आज बाहेरच्या देशातली सुद्धा लोक प्रार्थना करायला की मोदी अबकी बार यायला पाहिजे असं म्हणून बाहेरच्या देशातली सुद्धा, बाहेरच्या कंट्रीतली सुद्धा लोक प्रार्थना करायला, देवळात प्रार्थना करायला की यायला पाहिजे. तर मोदीचं काम आहे. तर आम्हाला काय माडिक, अमोल माडिक, मुन्ना माडिक ते सांगतील ते आम्ही त्यांना मतदान करणार. म्हणजे आमचं काय ठरलंय आता ते मोदीला निवडून आणायचं ठरलंय. मोदी बस अबकी बार 405. मोदी 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 काय असेल ते, जे मोदींच्यासाठी इथं कोणी उमेदवार असू दे उमेदवाराकडे बघणार नाही, मोदीकडे बघून मतदान करणार. ते धनंजय माडिक अमोल माडिक काय सांगतील त्यांचे आणि मोदींच्याकडे बघून. मोदींनी हिंदू धर्मासाठी एवढं काम केलंय, राम मंदिर एवढं मोठं बांधलं, ते कधी झालं होतं काय असता काय? 370 कलम म्हणा, एवढ्या सुविधा येतात. PM किसान आजपर्यंत शेतकऱ्यांना कोणी काही दिलं होतं काय? मोफत 6,000 मिळतातच की वर्षाला, त्यामुळे त्यांना करणारच ना. महागाई वाढली एवढी नाही महागाई काय नाही, पण गॅस आता पण गॅस नाही 100 रुपये मोदीने गॅस कमी केला ना. आता निवडणूक आल्या म्हणून कमी केल्या असं लोक म्हणाले. असं काय नाही आहे, असं काय नाही.
मोदी इन्कम पण वाढला नाही लोकांचा. इन्कम किती वाढला, सॅलरी किती वाढली लोकांची, राहणीमान किती वाढले बघा ना लोकांचं. उज्ज्वला गॅस दिले त्यांना काय ते सबसिडी आहे. उज्ज्वला गॅस तर सबसिडी आहे. घरोघरी काय माहिती काय ज्यांच्या घरात काय माहिती बाईना स्त्रीना काय माहिती काय चूल ही चूल म्हणजे बाकी चुलीशिवाय काय भानगड नाही. डोळ्यात काय म्हणते धूर जायचं होता, वल्ली सरी लाकडं जाळायची. त्यासाठी काय म्हणते मोदीने काय म्हणजे घरोघरी काय माहिती उज्ज्वला गॅस दिलाय कंप्लीट घरोघरी. आता आमच्या गावात तरी मोठं 450 गॅस दिले उज्ज्वला गॅस. आज PM किसानच्या योजनेच्या माध्यमातून आमच्या गावात 1000 लोकांना लाभ होतोय त्या गोष्टीचा. 6000 रुपये केंद्र शासनाचे आणि 6000 रुपये राज्य शासनाचं, असं म्हणून 12000 नाही म्हटलं तर एक वर्षाला 1.25 कोटी रुपये आमच्या गावामध्ये येतात. एवढ्या छोट्या गावात जर एवढे पैसे येत असले तर या देशात किती लोकांना त्याचा लाभ झाला. आजपर्यंत शेतकऱ्यांचं कुणीही जपलं नाही, कुणालाही शेतकऱ्यांची आठवण आली नाही. नरेंद्र मोदीजींनी पहिल्यांदाच आपल्या शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून शेतकरी किसान योजना चालू केली. बरेचच कामं आहेत, सांगण्याजोगे असे असंख्य कामं आहेत की नरेंद्र मोदीने या देशासाठी केलेले आहे. अहोरात्र तो माणूस झगडत आहे. एक दिवस त्यांनी सुट्टी घेतली नाही. 9 वर्षाच्या कारकीर्द असताना एक दिवस त्यांनी विश्रांती घेतली नाही. मग त्या लोकांना का आपण हात बळकट करू नये. त्या माणसाचा हात बळकट करण्यासाठी आम्ही इथं उमेदवार कोणीही असू दे, धनुष्यबाण चिन्हाचा वरती असू दे नाही तर कमळ चिन्हावरती असू दे, त्याला आम्ही निवडून देणार आणि नरेंद्र मोदीजींना 400 पार करण्यासाठी मदत करणारी निश्चित आहे. तो गावांत चंग बांधलेला आहे. विकासाला मत दिलं पाहिजे. आज बास्केट ब्रिज असेल, धनंजय माडिक साहेबांच्या माध्यमातून, आज भाजपच्या माध्यमातून आज विमानतळाचा विकास झाला असेल. विमानतळाचा विकास झाला म्हणजे त्याचा सर्वसामान्य माणसासनी काही लाभ नाही असं नाही आहे. उद्या उद्योगपती विमानतळाची योजना विमानतळाची सोय असली तरच उद्योगपती आमच्या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी येतील, उद्योगधंदा उभा करतील. उद्योगधंदा उभा झाला तर आज आम्हाला गरिबांना तिथं नोकरी मिळेल. तर या विकास करण्यासाठी विकास पुरुषालाच आपण मदत केली पाहिजे. नरेंद्र मोदींना आपकी बार 400 पारमध्ये आमचा हातभार लागणार आहे निश्चित. तुमचं आणि मंडलिक साहेब विकास करतील का? 100% करतील. त्यांना नाही केलं तर नरेंद्र मोदी साहेब करून घेतील. इथून मागची खासदारकी वेगळी होती, आत्ताच्या खासदारकीमध्ये फरक आहे साहेब. काय फरक? आजच्या खासदारकीमध्ये आज किसान प्रत्येक योजना ज्या असतील त्या नरेंद्र मोदीजींनी प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम खासदारांना लावलेलं आहे. त्यांनी जाऊन तिथं पोहोचत नाहीत वगैरे असं? नाही पोहोचतात. आमच्या गावात त्यांचा आजपर्यंत 10-15 लाख रुपये निधी आलेला आहे. अहो 1276 गाव आहेत, त्यांना कुठं पोहोचणार? 1276 गावातनी एक दिवस द्यायचं म्हणतं तर 5 वर्ष निघून जातील असे बघता. त्यांच्या त्या मान्याने ज्या खासदारकीप्रमाणे खासदार हा गटर किंवा रस्ते करण्यासाठी नसतोय, तो या देशाचं कायदा आणि कानून बनवण्यासाठी असतो. इकडे येत नाही. संपर्क थोडाफार कमी असू शकतोय, नाही असं नाही, पण नरेंद्र मोदीजींसाठी आम्ही 400 पारसाठी त्यांना मदत करणारे निश्चित. ही जनता त्यांना 100% मदत करणार आणि विजयी करणार. ते संजय मंडलिककडे बघून आम्ही मतदान करणार. धनंजय माडिक यांच्याकडे आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान करणार. धनंजय माडिकांनी आज तक भरपूर विकास केला आहे. विमानतळ त्यांनीच केलं, रेल्वे स्टेशन केलं, किंवा मोदींचं जलजीवन आहे म्हणा, किंवा PM किसान आहे म्हणा. ह्या सगळ्या योजना एवढ्या प्रभाव येतात. आज तक पैसे वर न आलं ते जाग्यापर्यंत सगळं पोचत नव्हतं ना. 100 रुपये पाठलं तर 10 रुपये नाही 15 रुपये पोचत होतं. आता 100च्या 100 एका क्लिकवरती पोचतात. ही डिजिटल क्रांती आहे ना. सगळ्यांचं पैसे नमस्कार. नाव कसं तुमचं? लक्ष्मण चौले. राहायला कुठे आहे? इथंच आहे. इथं कुठं? दुकान आहे भांड्याचं. तुमचंच आहे का? बरं, काय म्हणायला लागलेत मोदी तुम्ही काय म्हणताय? मोदीच आहे. तुमचं बी मोदीच आहे. बरं, काय अडचण आहे मोदी. का हो? धनंजय माडिक सांगतील तिकडेच आमची मत आहे. काय एवढं माडकाने केलं? माडकाने केले जादू काय केली काय? भरपूरच केले. जादू वगैरे काय नाही, काम आहे तसं ना. काय काम आहे? भरपूर आहे. उज्ज्वला गॅस काय झालं, भरपूर काम आहे. म्हणून माडिक म्हणेल त्यालाच पूर्व दिशा आमची. पूर्व दिशा माडिक म्हणेल त्याला. कोण माडकांच्या मध्ये कोण तुमचे नेता आवड? दोन्ही नेते, अमल माडिक आणि मुन्ना माडिक. बर, दोन्ही नेता आमचं आवडत आहेत. होय का? ते म्हणेल ते. होय. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं? शरद कुंभार. राहायला इथंच का? इथेच काय काय सांगाल तुम्ही? आम्ही काय भाजपलाच मतदान करणार. असं काय ठरवून बसलाय का? नाही विकास भाजपनं जे विकास इतक्या वर्षात जे केलं नाही, 70 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते भाजपनं इतक्या वर्षामध्ये करून दाखवलंय. नरेंद्र मोदी साहेबांनी इतका विकास केला आहे, धर्मासाठी असू दे किंवा इतर याच्यासाठी असू दे, किंवा 125 करोड जनता कायम मोदी किंवा म्हणजे धर्माचा प्रचार करत नाहीत म्हणा. मोदी हा धर्म तो धर्म जात भेद कधी त्यांनी न पाळता प्रत्येक सामान्य माणसासाठी जे कार्य केले त्यांनी त्याचे आम्हाला आदर वाटतो. तुमचं नाव कसं? माझं नाव शिवाजी हैराम शिंदे. शिवाजी हैराम शिंदे. बरं, काय वाटतंय एकंदरीत या निवडणुकीमध्ये मंडलिक करतील का कामं पुढे? करणार की हो. काय हो? काम वरनं सांगितलं त्यांनी केलंच पाहिजे की. करणार की कामं ते. आलंय का? निधी आलाय का गावाला? काय भरपूर आलेला आहे. काय काय आलंय? आम्हाला किसान योजना आहेतच.
परत गटाला काय निधी दिलाय का इकडे मंडलिकने दिलाय मंत्री आलायच की किसान सहाय्य निधी 6,000 आता परवा मिळाले. काय केलं? एक रकमी 6,000 रुपये बर प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या खात्यावर आले जमा झालेले. हां शिकुणामुळे नरेंद्र मोदीमुळे चालले. बर म्हणून मोदीला मत. हां तसं नाही, हां देशाचं कल्याण करणारा माणूस का. नमस्कार, तुमचं नाव कसं? चंद्रकांत साठे. राहायला इथंच काय? तुमचं काय मत आहे? मोदी बर कोणी उमेदवार असू दे आम्ही मोदीलाच म्हणतात. बर का बरं? आवडतं आमचं, आमचा नेता आवडता आहे, हां. प्रिय आहे मोदीच. मोदी कोणी असू दे उमेदवार बरं. तिथं मोदीच्या बाजूनच मत मतदान. तर या नमस्कार. काय लोकसभेची निवडणूक लागली ही मोदी सगळे म्हणायला लागल्यात, तुमचं काय मत आहे? आमचं मोदीच म्हणणं आहे. तुमचं बी मत मोदीच आहे. काय ठरवून गेलं काय लोकांनी? काय नाही ठरवून काय जग जाते जाय पाहिजे. मोदी का विकास कामं केलेत ना, काय केलं? विकास कामं रोड केल्यात. तुम्हाला सांगतोय आम्हाला शेतकऱ्याला 2,000 रुपये येतात. परत संजय मंडलिक आहेत, मंडलिक करतील का कामं पुढे? मंडलिक करणार की काय अडचण नाही करणार. पलीकडे शाहू महाराज आहेत. शाहू महाराज असू दे की ते त्या पक्षात नाही, हे BJPत नाहीत करणार. BJP म्हणून जे कोण असेल ते. हो हो नमस्कार साहेब, काय नाव आपलं? अमित संकपाळ. इथलंच आहे का? काय वाटतं या निवडणुकीमध्ये काय होईल असं वाटतंय? शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार बरं, संजय मंडलिक. कसं काय येणार. कसं काय वाटतंय का निवडून यायला पाहिजे? कामं चांगले आहेत, मोदीला बघून मतदान होणार सगळं. बरं, आणि मोदींच्यामुळे त्यांना 100% सगळं मतदान. गावात वातावरण कसं गावात पण भाजप शिवसेना पर्सेंटेजमध्ये बोलायला गेलं तर 70%. 70%. बरं, इथलंच आहे का? गावातलंच आहे का? ही सगळी मोदी म्हणाल्यात. काय गावात वातावरण काय हो? मोदीनं वाट लावलेली सांगाल्यात. तुम्ही ऐकायला गैरसमज करताय. मोदीनं लावलेली वाट ती सांगाल्यात. शेतकरी भिकला कसा लागला ते सांगायला. शेतकऱ्यांनी राबायचे आणि मोदींनी काढायचे नाही, 2,000 द्यायचे आणि 50,000 काढून घ्यायचं ते सांगाल्यात. ते लक्षात आलं काय? मोदी म्हणजे काय? मोदी काय कुठला जनतेचा बाप झाला काय? मोदी जनतेचा बाप आहे का? काय लोकसभेची निवडणूक लागली काय? अहो, कुठली लोकसभा हायजॅक केलं त्यानं सगळं. जी निवडून येतात त्यांना आत टाकलेत आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप टाकला. निवडणुकीच्या आधी का दिसलं नाही त्यांना? निवडणूक झाल्यानंतर तरी का झालं नाही त्यांची कारवाई? ही निवडणूक आता हे झाल्यावर आरक्षणचं काय म्हणतात ते हे हो तुमच्या आता आचारसंहिता लागल्यावर आरोपी आत घालतात काय? त्याच्या आधी काय त्यांच्यावर आरोप नव्हता काय? होता का नव्हता? मग काय वाटतं या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक या निवडणुकीमध्ये 50 खोके एकदम ओके त्यांचा शुपडाशाप व्हावा एवढंच वाटते. दुसरं काय नाही. महाराजांच्या विषयी काय वाटते? महाराजांच्या विषयी शेवटी राजाच आहे, राजाच राहायला पाहिजे आणि राजा निवडून आला पाहिजे एवढंच वाटतं. नमस्कार. तुमचं काय मत आहे? आमचं बी तेच मत आहे. निवडून येतात आणि परत ते खोके घेऊन आत जातात. राजा तसं पैशासाठी आत जाणार. हो नमस्कार. तुमचं नाव? सदाशिवराव गरबडे. काय गडबडी साहेब सांगाल या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय होईल असं वाटतं? आपलं मनातलं बोलायचं. तो म्हणताय तेच बरोबर आहे. हो काय बरोबर आहे? त्यांचं काय मत आहे? मोदीचं काय साहेब, मोदीने हेच केलं की ज्याला काय नाही त्याला काय आहे, ज्याला खरोखर आता रान नाही घर नाही त्याला काय मिळते? काहीच नाही मिळत आहे त्याला. आणि ज्याला राहणं ज्यादा 10-20 एकर आहे त्याला मिळतंय. बरोबर. ज्याला खरोखर काय गरीब आहे त्याला काय मिळेल दिले ना? हे इन रेशन तेवढेच मिळते, बाकीचं काही मिळतच नाही. दुसरं काय मिळाले? कागद काढून बसायला लागतं 10 वेळा. हे आता घर मंजूर झाल्यात, हे झालंय ते झालंय, कवा दिले कवा मोठ्याच नाही देतात आणि गरीबाला काहीच नाही. हे राजकारण सगळं गावात चाललंय, त्याचं काय? खरोखर गरीब आहे त्याला. त्यामुळे आता हेच सरकार यायला पाहिजे. कुठलं सरकार? काँग्रेसच यायला पाहिजे. काँग्रेस यायला पाहिजे म्हणतात. काँग्रेसनं काय एवढं केलेली नाही कामं, आता मोदी सरकार कामं करते. कुठं करते सांगाले ना तुम्हाला? खरोखर गरीब आहे त्याला काय मिळाले? काहीच नाही आहे. बघा आता आम्ही आता शेतकरी आहे, आमचं गावात घर नाही, रानात शेत नाही, आम्हाला काय फायदा आहे? कुठलं पेन्शन नाही किंवा घरकुल नाही, काहीच नाही आहे. मग सरकार कसं हे करायचं म्हणायचं? आम्ही चांगलं कसं म्हणायचं असं तुमचं मत आहे? आमचं मत आहे. ती म्हणतात सगळं मोदी साहेब करतात चांगलं काम, इकडे हे काय काँग्रेस करत नाही, उद्या पंतप्रधानचा चेहरा नाही.
पंतप्रधानच्या चेहऱ्याचा विषय काय आहे? दगड जरी उभा केला तर पंतप्रधान करू शकतात ती सत्ता आल्यानंतर. देश चालवायचा आहे हो. देश चालवायचा आहे की देश कुणाला चालवा येत नाही काय? मोदीलाच चालवता येतोय का? नाही थांबा, मोदीलाच चालवता येतोय का देश? दुसरं कुणाला येत नाही का? सगळे अशिक्षितच आहेत का? शिकावं कोण शिकलेलंच नाहीत का? हे खासदार सगळं काय बिन शिकलेले आहेत का? हा, देश कुणालाही चालवता येतोय. आम्ही जरी निवडून आलो तर चालवणार. देश चालवायचं असं काय एवढं अवघड आहे? हा, निवडून यायसाठी कुठं तर सर्जिकल स्ट्राईक करायची आणि आपल्याच मराठी माणसं मारायची आणि निवडणूक जिंकायची, ह्याला देश चालवणं म्हणतात काय? हा, देश चालवायला लोकांच्या समस्या सोडवा. आंतरराष्ट्रीय समस्या सोडली म्हणजे देश पुढे गेला म्हणजे झालं नाही. 7 वर्षात महासत्तेकडे देश नेणारा मोदी वर्ष झाली किती हो? झाले आता मला वाटते 9-10 वर्ष असेल. हा, आर्थिक महासत्ता वाढलं म्हणजे झालं का? मग जनता उपाशी का? काय मत आहे? काय हे म्हणतात आता काँग्रेस पाहिजे, मगाची म्हणतात हो का? पाहिजे. जो ज्या गटाचा असतोय त्या गटाचा तो प्रत्येकजण आपल्या गटाचं बोलत असतोय. कसं आहे, देश आता लोक म्हणतात प्रगतीला चालला आहे, खरोखर देश अधोगतीला चाललेला आहे. हुकुमशाहीकडे चाललेला हा देश आहे. कसं आहे, आज तुम्हाला ती जी समस्या समजणार नाही आहे. पुढच्या 5 वर्षानंतर तुम्हाला तुमचं स्वतः, आज तुम्ही आमचं मत विचारायला, हे मतसुद्धा विचारण्याची तुमच्याकडे सुद्धा पॉवर नसणार आहे आणि आमच्याला बोलण्याची सुद्धा आमच्याकडे हे नसणार आहे. असे देश विघातक दिशेने झाला आहे. खरोखर तुम्हाला 400 पार जर करायचं असेल तर लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जाणून घ्या, सोडवायचा प्रयत्न करा. आज तुम्ही तुमच्याच पार्टीतल्या लोकांचं पाय कापण्याचं काम करताय का? तुम्हाला खांद्यावर बसायचं आहे म्हणून. जो तर करवीर तालुका दक्षिण आहे आणि देशात काय क्रांती घडवायची असेल ते दक्षिणमध्ये घडते, हे माहीत आहे सर्वांना लोकांना. कारण आजपर्यंतचा इतिहास आहे या मतदारसंघामध्ये. जे लोक कोल्हापूर जिल्हा जठळीत आहेत ते देशामध्ये घडत जात आहे. कारण याच्या आधी सदाशिव मंडळानं अपक्ष निवडून द्यायचं काम केलेलं आहे आपल्या मतदारसंघानं. याच्यामध्ये मोदी लढत असताना सुद्धा धनंजय माडिकला निवडून देण्याचं काम केलेलं आहे आपल्या मतदारसंघानं. आणि आतासुद्धा मोदी लढत असली तरी शाहू महाराज निवडून येणार, ही सुद्धा क्रांती घडणार आहे. असं हे काम होणार आहे. का हो शाहू महाराज कशाला? कारण शाहू महाराज हे सुशिक्षित व्यक्ती आहे. त्याला कुठल्याही पदाची, आज शाहू महाराज नाव म्हटलं की कादंबरी राधानगरी धरण कायापालट झालेला भाग दिसतोय. आज आपली दूधगंगा नदी दुधडी भरून वाहते, ही फक्त शाहू महाराजांची कृपा आहे. आपल्या जिल्ह्यावरच नाही तर महाराष्ट्रावरती त्यांचं कर्ज आहे. म्हणून 100% हे शाहू महाराजच येणार असं तुम्हाला वाटते? मला वाटते, माझ्या भागातल्या भरतीक जनतेला वाटते. तुम्हाला काय वाटते? मला वाटते महायुतीचा उमेदवार. महायुतीचा उमेदवार का बरं? का बरं म्हणजे काय, नरेंद्र मोदी विकास केला आहे. आलं लक्षात आमच्या काय? आपल्या देशात नाव उंचावलंय. आणि काय पाहिजे? आणि काय हेच की त्याचा जे उमेदवार महायुतीचा कोण असेल ते निवडून यायला पाहिजे. नरेंद्र मोदी पंतप्रधान तिसऱ्यांदा व्हायला पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? काय इकडे महाराजांचं वातावरण कसं काय गावात? ते गावात मला माहीत नाही, फिरत नाही मी गावात. हां, वैयक्तिक मत माझं. वैयक्तिक मत. नमस्कार काका. इथलंच आहे का तुम्ही? तुमचं काय मत आहे? कोण खासदार व्हायला पाहिजे? महाराज खासदार झाले पाहिजे. बरं, का व्हायला पाहिजे महाराज खासदार? नाही, पहिल्याच वेळा निवडणूक लढवतात म्हणून मोठं ते खासदार झाले पाहिजे. पलीकडच्या बाजूला BJP आहे, ते सगळं महायुती आहे. इकडे महाविकास आघाडी आहे. पक्ष म्हणून काय, कुठलं युती? पक्ष म्हणून मला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवाले, शिवसेना ठाकरे गट, एकनाथ शिंदे नाही, यांच्याकडून ते सीट आहे त्यांची, कोल्हापूरची ती सीट आहे. खासदार म्हणून आम्हाला BJPचा खासदार पाहिजे. तो कोण आहे, कोणीही चालेल, पण BJPचा पाहिजे. का पाहिजे म्हटलं तर आजपर्यंत आपल्याला वर्ल्डमध्ये आपल्या भारताचं स्थानच नव्हतं. ते मोदींच्यामुळे निर्माण झाले. आणखी एक महत्त्वाचं सांगायचं, युक्रेनचं ज्यावेळी युद्ध चालू झालं, भारताची माणसं रिटर्न येईपर्यंत युद्ध थांबवण्याची ज्या माणसात कॅपॅसिटी आहे असा भारतातला एकच मनुष्य आहे म्हणजे मोदी. आणि आज श्रीलंकेची काय परिस्थिती आहे, महागाईच्या मुद्द्यावर जर आपण बोलायचं असेल, कोरोनाच्या ह्या परिस्थितीतनं सावरून देशाला इथपर्यंत आणण्याचं जे काम केलं ते मोदींनीच केलं. ही परिस्थिती काँग्रेसच्या काळात आली असती तर आज भारताची श्रीलंका झाली असती. पहिल्या काँग्रेसच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय माहिती काय, आर्मीला पगार किती होता, अतिशय अल्प मी नोकरी केली. आता 2300 रुपये पगार होता मला शेवटचा पगार.
आणि आत्ताच्या काळामध्ये 70,000 रुपये माणसाला पगार आहे. मी परवा 10 दिवस आर्मीमध्ये जाऊन आलो तर एका माणसाला 70,000 पगार आहे. आता मला पहिले 17,000 पेन्शन होती. आता काय माहिती आहे काय 32,000 मला मोदीनं पेन्शन केली. हे वाढी कोण केली मोदीनं लक्षात घ्या. आज बॉर्डरीवरती काय माहिती आहे काय ह्या मिलिटरीला कवच आहे. कवच कसं म्हणजे संरक्षण आहे. समोरनं फायरिंग आलं तर फायरिंग पहिले कसं जर फायरिंगला उत्तर देता येत नव्हतं तर ते काय संसदमध्ये जाणार मग ते हे करणार त्याला टाईम होतं. तो पण आमची 50 माणसं मेलेल्याचं काय नाही. आता नाही एक मेलं तर तिथं 10 मारायची अशी परवानगी आहे वरनं. म्हणजे प्रत्येकाला मोदीने काय अधिकार दिलात तुमच्या एक गोळ्या तुम्ही 10 गोळ्या घाला मोदीने सांगितले त्या आत्ताच्या. तर अतिशय प्रोटेक्शन आहे आर्मीला. म्हणजे काय पहिल्या काळात किती मेले तुमची मुंडकी कापून येले तरी कोण हे एक काँग्रेस राज्य होतं की नाही त्यावेळी विचारता तो लक्षात घ्या हे आमची मुंडकी आमच्या भारत देशात का. पण आता तसं नाही. एक गोळी आली तर 10 गोळ्यात सोडायच्या असा आदेश आहे. म्हणजे ते स्वातंत्र्य आहे कवच आहे म्हणून मोदी पाहिजे. नंदगावमधील दत्त मंदिरच्या समोर आता मी इकडं आलेलो आहे. अजून सुद्धा इथं काही लोक आहेत त्यांची सुद्धा आपण मतं जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल या लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाला मत टाका? आम्ही काँग्रेसच्या पाठीमागे शाहू महाराज की जय. कारण बंटीसाहेब आमचं नेतृत्व करतात आतापर्यंत. त्यामुळे बंटीसाहेबांनी आमच्या भागामध्ये दक्षिण मतदारसंघाचा फार मोठा कायापालट केला. ती सांगतील ते आम्ही सूर्योदयामध्ये मग कोण भलतं कोण वाटेल ते सांगून द्या आम्ही त्या मापाचे आहे. आम्ही म्हणजे शाहू महाराज की जय करून आम्ही मतदान टाकणार. वरच्या चौकात पण आम्ही रिपोर्ट घेतला तिथे पण लोकांनी भेटला त्यांच्यासोबत पण बोललो. ती म्हणतात काँग्रेसला टाकायचं नाही आता बीजेपीला टाकायचं. बीजेपी विकास कुठला कशाचा विकास काय रस्त्यावर पाहिजे महागाई वाढवल्या दराचं याचं काय आहे त्याला काय गोरगरिबाची काय जनताच आहे. आता ती कुठं तर कसला रस्ता केला तो शक्तीपीठ केला. लोकांच्या जमिनी किती गेल्या 23,000 का 10,000 दर काढलाय. कसं परवडायचं लोकांनी परवडायचं माणसं काय यांच्या लोकांचा कसा विकास म्हणायचा. आणि आता बंटीसाहेबांनी रस्ते सगळं गावातलं केलं. दक्षिण मतदारसंघात टोल रस्ते मतदार केल्या. ती सांगतील ते सूर्योदय आम्ही मानून शाहू महाराजला आम्ही मतदान करणार. बोला काय सांगता. शक्तीपीठ म्हणजे आता निर्माण झालेलं आहे की नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यावर पूर्ण टोटला अन्याय झालेला. का मत टाकायचं. स्वच्छ प्रतिमा आणि पूर्वीपासून आपल्या शाहू महाराजांची मुळंच शाहू महाराजांच्या पूर्ण पूर्वीपासून हे असल्यामुळंच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं आणि देशाचं आणि राज्याचं नाव आपलं जगपातळीवर गेलेलं आहे. त्यामुळे त्यांना मतदान आपण काँग्रेस महाराजांची गादीच आहे ती म्हणून त्यांना मतदान करायचं आहे. कुठलाही थपका नाही काय नाही त्यांना मतदान. आणि बंटी साहेब ऋतुराज दादा जे सांगतील ते दक्षिणमध्ये सगळे ऐकणार. तुम्हाला सांग गेल्या संपूर्णपणे बंटी साहेबांचे लोक आहे आणि बंटी साहेब जे आदेश देतील तेच आम्ही शेवटपर्यंत मान्य करतो. आणि मूळचंच आम्ही म्हणजे आता हे आहे मला मूळचंच काँग्रेस आहे. मूळचंच म्हणजे काँग्रेसचं आहे मी. त्याच्यामुळे काय नाही तिथे काय हे नाही सुट्टी नाही काय. का बरं एवढं बंटी पाटील आमच्या भागाचा पूर्णपणे कायापालट केला आहे. या 25 वर्षात जे काम झालं नाही ते साहेबांनी 10 वर्षात संपूर्ण करून टाकलेलं आहे. कुठलेही काम रस्ते असू देत बेकारी असू देत सर्व पातळीवर काम इथं पक्ष म्हणजे बंटी पाटील. गावात वातावरण कसं काय. गावात वातावरण आम्ही 70% तरी आम्ही पूर्णपणे शाहू महाराज ती त्यांची बाजू ह्याच्यावर निकाल कळेल ना आकडेवारी अशी ती 70% म्हटली. होय होय पण ती म्हटली गेल्या 70%. आम्ही गेल्या 70% खरोखरच घेतलं जे आम्हाला बंटी साहेबांना आदेश दिला. त्यामुळं आम्ही त्या गेल्या आता जे विद्यमान खासदार आहेत त्यांना आम्ही निवडून गेल्यावर दिले पण त्यांनी आता गद्दारी केली आहे. त्यावेळेला आता आम्ही काय त्यांना पुन्हा नाही. आणि भाजपनं काही काम केलेलं नाही. अहो 350चा गॅस नेला तिने 1100वर. युरियाचं पोतं किती झालं. लागवडीचं आता आमचं ते मिरुडा पोट्याची काय किंमत आहे 1700 रुपये. अहो 1100-1200ची किंमत झाली. काय द्यायचं त्या भाजपला निवडू कशासाठी द्यायचं. काय केलं सांगा की द्यायचं. आम्ही तिने म्हणतात की आम्ही 70% नंदगावमध्ये देणार. तर आम्ही म्हणतो आम्ही 70% गेलो. आम्ही 70 म्हणतो 70च दिलं. आणि ह्याला मग शाहू राजांना आम्ही 70% मतदान नंदगावातलं काँग्रेस होणार. जे लोक काल भ्रष्टाचारी म्हणून एखाद्याला विनवत होती त्यांना घ्यायला गरज काय होती. जर त्यांना अगदी म्हणजे मोदीच्या नावावर मतं मागायची असती तर त्यांना भ्रष्टाचारी माणसं जी म्हणजे माणसं भ्रष्टाचारी म्हणून अगदी मोदी स्वतः म्हटले 70,000 कोटीचा भ्रष्टाचार अमुक झालं तमुक झालं 8 टाकतो म्हणजे भाजपमध्ये टाकतो काय. मग अशा माणसांना का निवडून द्यायचं. आणि आमच्याशी गद्दारी करणाऱ्या माणसाला आम्ही गेल्यावेळी तर विरोध अगदी म्हणजे युतीत असताना सुद्धा मंडलिकांना आम्ही निवडून दिलं. पण त्याच माणसानं सध्या
परवाच कमेंट केली की बंटी साहेब म्हणजे मला जे निवडून दिलं त्यांचं विसरून जावा, अमुक जावा तमुक जावा. त्यामुळं आम्हाला अजिबात नाही. आज तर आम्ही राजेंचा मान राखायचा किंवा राजे आमच्या आत्म्यात आहेत म्हणून आम्ही राजेंना पहिलं मतदान करणार. पण त्याचबरोबर आम्ही कट्टर बंटी साहेबांचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे 100% आणि 100% बंटी साहेब की जे 70% बी जास्त मतदान आम्ही नंदगावमधनं देणार. तर नंदगावमधील वरच्या भागातल्या लोकांची बोला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील पॅटर्न कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर लोकसभेला चालणार. म्हणजे साहेबांचं काम आहे प्रत्येक गावात, म्हणजे भागाभागात साहेबांचं काम आहे. प्रत्येक गावात रस्ते गटर अशी काम ठरलेलं. मागच्या निवडणुकीला आमचं ठरलं होतं, या निवडणुकीला काय आहे आता कसं आहे. आता एक पूर्वीच्या खासदारला बी बंटी साहेबांमुळं एवढं मतदान पडलेलं होतं. आमच्या गावातनं 700चं लीड खासदारला त्यावेळी दिलेलं होतं. त्यानंतर संपर्कच नाही खासदारचा. साहेबांनी एक आदेश सोडला, त्या आदेशाचं पालन तंतोतंत खाली दक्षिणमध्ये असेल, उत्तर कोल्हापूरमध्ये असेल, असे सर्व भागात साहेबांचं नेटवर्क आहे आणि एक टीम आहे काम करण्याची. त्यामुळं कोल्हापुरात बंटी पाटीलच पॅटर्न चालणार. हे आत्ता तुम्हाला ह्या काळ्या दगडावरची रेग आहे. कोल्हापुरातली शाहू महाराज ही सीट मोठ्या मताधिक्यानं खासदारवर प्रचंड नाराजी आहे. काम नाही, कामाचं काही सोर्स नाही खासदारकडं, पुन्हा लोकांची संपर्क नाही. त्यामुळं शाहू महाराज हा पुरोगामी समतेचा विचार हा कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण म्हणजे दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे बंटी पाटील साहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून साहेबांना ते शाहू महाराजांनी तिकीट उपलब्ध करून म्हणजे मिळवून दिलेलं आहे. बिन शाहू महाराज तिकडे जाता दिल्लीचं तिकीट शाहू महाराजांनी इथं येऊ दिलेलं आहे. अशा पद्धतीचं काम आहे. बंटी पाटील पॅटर्न काय आहे? बंटी पॅटर्न म्हणजे ही साहेबाची एक ताकद आहे. ताकद म्हणजे हजारो कार्यकर्त्यांचं नेटवर्क सगळ्या मतदारसंघामध्ये साहेबांनी तयार केलेला आहे. त्या माध्यमातून साहेबांनी एक आदेश दिला, ते प्रत्येक गावात साहेबांचं नेटवर्क आहे. त्या नेटवर्कच्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्यावर हे पसरतं आहे. दूध संघाला असून दे, केडीसी बँकेला असून दे, असं हजारो कार्यकर्ते बंटी पाटलांनी तयार केलेला आहे. साहेबाच्या एका आदेशावर सगळीकडे भागात हे पूर्ण चित्र पसरते. राजकीय काय पॅटर्न आहे बंटी पाटील? राजकीय क्षेत्रात आहेच आहे. त्याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून जे ते आहे ते बाकी कुणाकडे नाही आहे, ती बंटी साहेबांच्याकडे आहे. सगळ्या क्षेत्रात दवाखाना असून दे, नाही मार भेटणार की महाराज, काय अडचण नाही. ह्याच्यात कसं आहे, आतापर्यंत कधी ह्याच्यात नव्हते. त्यांची मुलगी काय होतेच खासदार म्हणून ते सोडून द्या, त्यांचा संपर्क होता त्या भागात त्यांच्या मतदारसंघात. कारण साहेबाच्या माध्यमातून महाराज इकडे लावणारी जुडण्यात येत नाही पुढे सगळी. त्याच्यामुळे सामाजिक बांधिली जी आहे ती साहेबा एवढी कुणाच्याकडे नाही. त्या यानं साहेब काय सांगतील त्या निर्णयाला आम्ही ठाम आहे. कोरोनाच्या काळात तरी लोकांनी असे मोफत सगळे मी दवाखान्यांना खर्च न करता भरून घेता लोकांनी बरं करून पाठवले साहेबांनी. त्यामुळे मंत्री असताना पुऱ्या राज्यावर व ह्याच कोल्हापूर जिल्ह्याचा विकास पाहिजे असं नाही. प्रत्येक राज्यात विकास करून कोल्हापूर जिल्ह्याचा कुठल्याही कार्यकर्त्यावर असं नाही किंवा सांगितले काम नाही केलं. जे त्यांनी काय काम दिले ते प्रत्येक कार्यकर्त्याचं असून ते प्रत्येक नेत्या असून ते काम त्यांनी साहेबांनी केले म्हणून त्यांचं नेटवर्क जास्त आहे. म्हणून तर आपण नंदगावमध्ये आहे. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा या माध्यमातून सुरू असलेला आपला हा कार्यक्रम आणि त्या माध्यमातून जाणून घेत असलेली आपण ही लोकांची मतं काय आहेत, कशा पद्धतीच्या आहेत, कुठला खासदार हवा, कोण खासदार व्हायला पाहिजे, या कोल्हापूर जिल्ह्याचा पुढचा खासदार कोण, अशा विविध प्रश्नांच्यावरती आपण ही लोकं जी काय आहेत ही गावामध्ये जाऊन त्यांच्यासोबत बोलून त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा कार्यक्रम आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा. अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास तरी या व्हिडिओ समित थांबतोय. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.